हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसवी ट्युटोरियल्स। तर आज आपण पाहणार आहोत मराठी इयत्ता पहिली कविता 28वी ससा। कविता 28वी ससा। चला तर सुंदर असे इथे कविता देण्यात आलेली आहे, तर ती कशी तालासुरात म्हणून घ्यायची आहे ते आपण पाहून घेऊया। त्यानंतर या कवितेचे इथे आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत। चला तर पाहून घेऊया। ऐक व मन, ऐक व मन। चला तर कसं म्हणायचं आहे ते पाहून घेऊया। ससा ससा दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवलाय जसा, लाल लाल डोळे छान, लहान शेपूट मोठे कान, पाला खाऊन फुगतो टुम, चाहूल लागताच पळतो धुम। तर अशा प्रकारे ही सुंदर कविता इथे आपण म्हणून घेऊ शकतो। तर या कवितेचे कवयित्री आहे सुशीला बापट। या सुशीला बापट यांनी ही सुंदर अशी इथे कविता लिहिलेली आहे। चला तर पाहून घेऊया। या कवितेत आपल्याला सस्याबद्दल, ससा हा लहान प्राण्यांबद्दल गोड प्राण्याचे ते सुंदर वर्णन केलेले आहे। कवयित्रीने सशाचे रूप, सवयी आणि स्वभाव अतिशय सोप्या आणि गोड शब्दात येथे आपल्याला सांगण्यात आलेले आहेत। चला तर पाहून घेऊया। ससा ससा दिसतोस कसा, कापूस पिंजून ठेवलाय जसा। म्हणजेच या ओळीमध्ये आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे पहा। सस्याचे रंग, रूप येथे सांगण्यात आलेलं आहे। ससा पांढरा, मऊ आणि फुलासारखा दिसून येतो। तो जणू कापूस पिंजून ठेवलाय आहे असे आपल्याला वाटून येते। त्यामुळे ससा फारच गोंडस येथे आपल्याला भासतो। तर पुढील ओळीत काय सांगण्यात आलेलं आहे पहा। लाल लाल डोळे छान, लहान शेपूट मोठे कान। तर इथे सशाच्या अवयवाचे वर्णन करण्यात आलेले आहे। सस्याचे जे डोळे आहेत लाल लाल आणि खूपच सुंदर आहेत, आणि त्याची शेपूट लहान असते, तर त्याचे कान खूपच मोठे असतात। मोठ्या कानांमुळे तो पटकन आवाज ऐकू शकतो। तर पुढे ओळीत काय म्हणण्यात आलेलं आहे ते आपण पाहून घेऊया। पाला खाऊन फुगतो टुम, चाहूल लागताच पळतो धूम। तर या ओळीत आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे पहा। तर सशाला खाण्याची सवय सांगितलेली आहे इथं। ससा पाला खातो, गवत खातो, आणि ते पाला आणि गवत भरपूर खाल्ल्यामुळे त्याचे पोट काय झालेले आहे, टुम फुगलेले आहेत। काय फुगलेले आहेत? पोट टुमदार फुगून येतो, कारण तो शाकाहारी प्राणी आहे। आणि ससा काय आहे, खूपच भित्रा प्राणी आहे आणि चपळ प्राणी आहे। जरा जरी आवाज आला किंवा जरा जरी हालचाल झाली तर तो पटकन पळून जातो आणि तो स्वतःचे रक्षण करण्यासाठी वेगाने धावतो। तर या ओळीत आपल्याला तेच सांगण्यात आलेलं आहे। तर पाला खाऊन त्याचं पोट काय झालेलं आहे, टुम्म फुगलेलं आहे, आणि थोडासा जरी आवाज झाला, इकडे तिकडे जरी चाहूल झाली, तर तो काय करतो, पळतो धूम, लगेचच पळून वेगाने पळून जातो। तर अशा प्रकारे या कवितेचे इथे आपण स्पष्टीकरण करू शकतो। पुढील कृती देण्यात आलेली आहे। चला तर पाहून घेऊया। कवितेतील यमक जुळणारे शब्द लिही। कसा देण्यात आलेला आहे, तर कसाला येईल जसा, कसाला येईल जसा। तर येथे आपण जसा हा शब्द लिहून घेऊया। तर पुढे आपल्याला देण्यात आलेला आहे छान, तर छानला येईल कान, छानला येईल कान। तर येथे आपण कान हा शब्द लिहून घेऊया। तर पुढे देण्यात आलेला आहे टुम, तर टुमचा येईल धूम, टुमचा येईल धूम। तर धूम हा शब्द इथे लिहून घेऊया। तर अशा प्रकारे आज आपण कविता 28वी ससा हा कविता पाहिलो। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन। बाय बाय।